दौंड तालुक्यातील राजेगाव येथील राजनाथ इंग्लिश स्कूलचे शरद मल्हार नृत्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि पालकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं। केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील सर्व शाळा शरद मल्हार नृत्य स्पर्धेत दरवर्षी सहभाग घेतात। मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते। गेली 3 वर्ष सलग शरद मल्हार नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। राजनाथ इंग्लिश स्कूल गेल्या 2014-15 या वर्षापासून शरद मल्हार ही विविध लोकनृत्य कला स्पर्धा जी आहे त्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत आलेलो आहोत आणि गेल्या 2 वर्षापासून आमचं सिलेक्शन हे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होत आहे। तसेच यावर्षीही ते झालेलं आहे। यावर्षी आम्ही गेल्या वर्षीपर्यंत लहान गट आम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरत होतो, पण यावर्षी आमच्या शाळेचे लहान गट आणि मोठा गट असे 2 गट आम्ही या स्पर्धेमध्ये उतरवले होते। त्यापैकी मोठ्या गटाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि लहान गटाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि लहान गटाचं सिलेक्शन हे आता जिल्हास्तरीय विशेष प्रावीण्य गटामध्ये झालेलं आहे। शालेय विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना चांगला वाव मिळतो। राजनाथ इंग्लिश स्कूल गेली 3 वर्षापासून स्कूलमध्ये अनेक नाविन्य असे उपक्रम राबवते। नुकतीच शरद मल्हार ही तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा पार पडली। यामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केलंय। मी 8वीच्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव राजनाथ इंग्लिश स्कूल। आम्ही लगातार 3 वर्ष शरद मल्हारच्या स्पर्धेत गेलो व तिथे प्रथम क्रमांक मिळवला। आता आम्ही पुण्याच्या स्पर्धेत जाणार आहोत व तिथेही प्रथम क्रमांक मिळवणार। आम्हाला यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिले व तिथे जाण्याची। माझ्या शाळेचे नाव राजनाथ इंग्लिश स्कूल आणि आम्ही दौंड तालुक्यात गेल्या 3 वर्षापासून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि गेल्या 3 वर्षापासून आम्हाला जिल्हास्तरीय कार्यक्रमात भाग घेण्याचा संधी मिळाली आहे आणि आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यामुळे आम्ही हा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। प्रतिनिधी विठ्ठल मोघे, NTV न्यूज, राजेगाव।